तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं डी-टी एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण सायन्स पार्ट 1 साठी इम्पोर्टंट क्वेश्चन्स हे बघितलेले. आपण आजच्या व्हिडिओमध्ये सायन्स पार्ट 2 साठी इम्पोर्टंट क्वेश्चन्स हे बघणार आहोत, जे तुम्हाला बोर्ड एक्झाम 2026 मध्ये विचारले जाऊ शकतात. त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक व शेवटपर्यंत नक्की बघा. जर तुम्ही आपल्या ह्या चॅनलवरती नवीन असाल, चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सायन्स पार्ट 2 मध्ये आपलं पहिलं चॅप्टर आहे हेरिडिटी अँड इव्होल्यूशन. आता बघा ह्या चॅप्टरचं जर तुम्हाला वेटेज सांगायचं झालं तर हे चॅप्टर तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये 3 to 4 मार्क्ससाठी तुम्हाला विचारलं जातं. तर बघा ह्या चॅप्टरमधून 3 ते 4 मार्कांचे सोपे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात. आता बघा हे चॅप्टर आपण वर्षाच्या सुरुवातीपासून अभ्यासत आलेलो आहे. म्हणजे हे चॅप्टर आपल्याला पूर्णपणे बोर्ड एक्झामसाठी प्रिपेअर करून जायचंय. आता बघा ह्या चॅप्टरमधून कुठले क्वेश्चन तुम्हाला बोर्ड एक्झामसाठी इम्पॉर्टंट असणार आहेत ते आता आपण बघूया. तर बघा सगळ्यात आधी फिल इन द ब्लँक्समध्ये. तर बघा फिल इन द ब्लँक्समध्ये तुम्हाला पहिली फिल इन द ब्लँक्स म्युटेशन, त्यानंतर दुसरा क्वेश्चन अपेंडिक्स, त्यानंतर तिसरा क्वेश्चन ट्रान्सक्रिप्शन आणि चौथा क्वेश्चन ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट. तर बघा फिल इन द ब्लँकसाठी हे 4 क्वेश्चन तुम्हाला पहिल्या चॅप्टरमधून इम्पॉर्टंट असणार आहेत. यानंतर बघा पुढचा क्वेश्चन ट्रू आणि फॉल्स. आता बघा ट्रू आणि फॉल्ससाठी ही दोन्ही स्टेटमेंट पहिल्या चॅप्टरमध्ये तुम्हाला आय-एम-पी असणार आहेत. यानंतर बघा पुढचा क्वेश्चन. तर बघा नेम द गिव्हन हा क्वेश्चन खूप इझी असतो. या क्वेश्चनसाठी हे तिघी क्वेश्चन तुम्हाला पहिल्या चॅप्टरमधून आय-एम-पी असणार आहेत. तर बघा हे 3 क्वेश्चन तुम्हाला पहिल्या चॅप्टरमध्ये प्रिपेअर करायचे असणार आहेत. यानंतर बघा ऑड मॅन आउट. तर बघा ऑड मॅन आउट हा देखील क्वेश्चन खूप सिंपल असतो. यासाठी देखील तुम्हाला हे तिन्ही ऑड मॅन आउटसाठीचे क्वेश्चन तुम्हाला आय-एम-पी असणार आहेत. हे तिघी क्वेश्चन तुम्हाला प्रिपेअर करायचे असणार आहेत. यानंतर बघा पुढचा क्वेश्चन. तर बघा कंप्लीट द फॉलोइंग हा देखील क्वेश्चन खूप इझी असतो आणि ह्या चॅप्टरमधून तुम्हाला एक तरी क्वेश्चन यासाठी विचारला जातो. त्यामुळे हे सर्व क्वेश्चन तुम्हाला कंप्लीट द फॉलोइंगसाठी इम्पॉर्टंट असणार आहेत. यानंतर बघा पुढचा क्वेश्चन. तर बघा ह्या चॅप्टरमधून तुम्हाला ही डायग्राम देखील विचारली जाते. एव्हिडन्स ऑफ द इव्होल्यूशन. तर बघा तुम्हाला 2 मार्क्ससाठी ही डायग्राम बोर्ड एक्झामसाठी इम्पॉर्टंट असणार आहे. या डायग्रामवरती तुम्हाला 2 मार्क्ससाठीचे क्वेश्चन हे विचारले जाऊ शकतात. त्यासाठी बघा ही देखील डायग्राम तुम्हाला प्रिपेअर करायची असणार आहे. यानंतर बघा ह्या चॅप्टरमधून 3 मार्क्ससाठी कोणते क्वेश्चन इम्पॉर्टंट असणार आहेत ते आता आपण बघूया. तर बघा पहिला क्वेश्चन असणार आहे डार्विन्स थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. हा क्वेश्चन तुम्हाला 3 मार्क्ससाठी ह्या चॅप्टरमध्ये आय-एम-पी असणार आहे. यानंतर बघा पुढचा क्वेश्चन. तर बघा पुढचा क्वेश्चन असणार आहे कनेक्टिंग लिंक्स किंवा राईट अ शॉर्ट नोट ऑन कनेक्टिंग लिंक्स. हा क्वेश्चन तुम्हाला 3 मार्क्ससाठी बोर्ड एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो. यानंतर बघा पुढचा क्वेश्चन. तर बघा एक्सप्लेन वेस्टिजियल ऑर्गन किंवा राईट अ शॉर्ट नोट ऑन वेस्टिजियल ऑर्गन. हा देखील क्वेश्चन तुम्हाला 3 मार्क्ससाठी बोर्ड एक्झामसाठी या चॅप्टरमधून आय-एम-पी असणार आहे. यानंतर बघा पुढचा क्वेश्चन असणार आहे. तर बघा पुढचा क्वेश्चन आहे स्टडी ऑफ फॉसिल्स आर इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट ऑफ स्टडी ऑफ इव्होल्यूशन. हा देखील क्वेश्चन तुम्हाला 3 मार्क्ससाठी बोर्ड एक्झाममध्ये ह्या चॅप्टरमधून विचारला जाऊ शकतो. तर बघा हे 4 क्वेश्चन तुम्हाला पहिल्या चॅप्टरमध्ये आय-एम-पी असणार आहे. यानंतर बघा ह्या चॅप्टरमध्ये डायग्राम बेस्ड क्वेश्चन कोणते असणार आहेत ते आता आपण बघूया. तर बघा पेज नंबर 7 वरती डायग्राम 1.10 दिलेली आहे. या डायग्रामवरती तुम्हाला हे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. तर बघा हे 3 क्वेश्चन तुम्हाला 3 मार्क्ससाठी आय-एम-पी असणार आहे. या डायग्रामवरती तुम्हाला 3 मार्क्ससाठी हे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. यानंतर बघा पुढचा क्वेश्चन. तर बघा तुमच्या टेक्स्टबुकमध्ये एक पॅसेज दिलेला आहे किंवा एक्झाममध्ये तुम्हाला एक पॅसेज दिला जाईल. त्या पॅसेजशी रिलेटेड तुम्हाला हे 4 क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. त्यामध्ये बघा व्हॉट इज सेंट्रल डॉग्मा, व्हॉट इज ट्रान्सक्रिप्शन, व्हॉट इज ट्रिपल कोडन, व्हॉट इज म्युटेशन. तर बघा हे 4 क्वेश्चन तुम्हाला प्रिपेअर करून ठेवायचे आहेत. हे 4 क्वेश्चन देखील आय-एम-पी असणार आहेत. यानंतर बघा ह्या चॅप्टरमध्ये एक फिल इन द ब्लँक्स आहे. हे देखील फिल इन द ब्लँक्स तुम्हाला आय-एम-पी असणार आहे. तर बघा हे होते तुमच्या पहिल्या चॅप्टरचे इम्पॉर्टंट क्वेश्चन. यानंतर बघा आपलं सायन्स पार्ट 2 मध्ये दुसरं चॅप्टर आहे लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1. तर बघा ह्या चॅप्टरचं देखील वेटेज तुम्हाला बोर्ड एक्झामसाठी 3 to 4 मार्क्ससाठी असणार आहे. आता बघा ह्या चॅप्टरमधून कोणते क्वेश्चन्स आपल्याला आय-एम-पी असणार आहेत ते आता आपण बघूया. तर बघा सगळ्यात पहिले फिल इन द ब्लँक्ससाठी. तर बघा फिल इन द ब्लँक्समध्ये पहिली फिल इन द ब्लँक्स, दुसरी फिल इन द ब्लँक्स, तिसरी फिल इन द ब्लँक्स, चौथी फिल इन द ब्लँक्स, पाचवी फिल इन द ब्लँक्स आणि 6वी फिल इन द ब्लँक्स. या 6 फिल इन द ब्लँक्स तुम्हाला पहिल्या चॅप्टरमध्ये आय-एम-पी असणार आहेत. उर्वरित क्वेश्चन तुम्ही एक्स्ट्रा स्टडीसाठी रीड करू शकतात. यानंतर बघा ट्रू आणि फॉल्ससाठी. तर बघा ट्रू आणि फॉल्ससाठी हे दोन्ही क्वेश्चन आय-एम-पी आहेत. दोघी क्वेश्चन खूप इझी आहेत आणि ऑलरेडी बोर्ड एक्झाममध्ये बऱ्याच वेळा हे दोन्ही क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. त्यामुळे ही दोन्ही क्वेश्चन ट्रू आणि फॉल्ससाठी ह्या चॅप्टरमधून तुम्हाला आय-एम-पी असणार आहेत. यानंतर बघा ऑड मॅन आउट. तर बघा ऑड मॅन आउट खूप इझी क्वेश्चन असतो. त्यासाठी हे सर्व क्वेश्चन तुम्हाला सेकंड चॅप्टरमध्ये आय-एम-पी असणार आहेत. त्यानंतर बघा राईट अ शॉर्ट नोट. यासाठी बघा प्रोटीनची शॉर्ट नोट, न्यूट्रिशनची शॉर्ट नोट, यानंतर बघा न्यूट्रियन्सची शॉर्ट नोट आणि सेल्युलर रेस्पिरेशन. या 4 शॉर्ट नोट्स किंवा डेफिनेशन्स तुम्हाला दुसऱ्या चॅप्टरमध्ये आय-एम-पी असणार आहेत. यानंतर बघा मॅच द फॉलोइंगसाठी. तर बघा मॅच द फॉलोइंगसाठी हे काही क्वेश्चन्स आहेत किंवा हे काही पॉईंट्स आहेत हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. यानंतर बघा नेम द फॉलोइंग किंवा डायग्रामशी रिलेटेड. तर बघा तुमच्या टेक्स्टबुकमध्ये ही एक डायग्राम दिलेली आहे.
ही डायग्राम तुम्हाला 2 मार्क्ससाठी बोर्ड एक्झामसाठी नेमिंगसाठी विचारली जाऊ शकते. हे देखील डायग्राम तुम्हाला 2 मार्क्ससाठी आय-एम-पी असणार आहे. त्यानंतर बघा पुढचा क्वेश्चन. तर बघा ही देखील डायग्राम तुम्हाला 3 मार्क्ससाठी आय-एम-पी असणार आहे. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये आणि एक्सरसाइजमध्ये ह्या डायग्रामशी रिलेटेड क्वेश्चन दिलेला आहे. हे देखील डायग्राम तुम्हाला 3 मार्क्ससाठी बोर्ड एक्झाममध्ये विचारली जाऊ शकते. यानंतर बघा डिफरन्स बिटवीनमध्ये तुम्हाला ग्लायकोलिसिस आणि टीसीएस सायकल हा डिफरन्स बिटवीनचा क्वेश्चन तुम्हाला आय-एम-पी असणार आहे. 3 मार्क्ससाठी किंवा 2 मार्क्ससाठी हा क्वेश्चन तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो. यानंतर बघा पुढचा क्वेश्चन. यामध्ये बघा एरोबिक अँड एनएरोबिक रेस्पिरेशन हे दोन्ही डिफरन्स बिटवीनसाठीचे क्वेश्चन तुम्हाला आय-एम-पी असणार आहे. 2 मार्क्ससाठी किंवा 3 मार्क्ससाठी ही क्वेश्चन तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात. यानंतर बघा ह्या चॅप्टरमधून गिव्ह रिझनसाठी. तर गिव्ह रिझनसाठी पहिला क्वेश्चन तुम्हाला आय-एम-पी आहे. त्यानंतर दुसरा क्वेश्चन तुम्हाला आय-एम-पी असणार आहे. त्यानंतर बघा तिसरा क्वेश्चन आणि चौथा क्वेश्चन हे 4 क्वेश्चन तुम्हाला गिव्ह रिझनसाठी सेकंड चॅप्टरमध्ये आय-एम-पी असणार आहेत. हे 4ही क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहेत. यापैकी एक तरी क्वेश्चन तुम्हाला 2026च्या परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. यानंतर बघा पुढचा क्वेश्चन. तर बघा अँसर द फॉलोइंगमध्ये म्हणजेच 3 मार्क्ससाठी कोणते क्वेश्चन इम्पॉर्टंट आहेत ते आता आपण बघूया. तर बघा 3 मार्क्ससाठी तुम्हाला पहिला क्वेश्चन असणार आहे एक्सप्लेन ग्लायकोलिसिस इन डिटेल्स. हा क्वेश्चन तुम्हाला 3 मार्क्ससाठी मोस्ट आय-एम-पी असणार आहे. हा क्वेश्चन बऱ्याच वेळा बोर्ड एक्झाममध्ये तुम्हाला विचारला गेलेला आहे. यानंतर बघा पुढचा क्वेश्चन. तर बघा पुढचा क्वेश्चन असणार आहे क्वेश्चन बेस्ड ऑन डायग्राम. यामध्ये बघा तुमच्या टेक्स्टबुकमध्ये पेज नंबर 19 वरती डायग्राम 2.7 दिलेली आहे. या डायग्रामवरती तुम्हाला हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. एक्सप्लेन द डायग्राम. त्यानंतर बघा पुढचा क्वेश्चन असणार आहे पेज नंबर 19 वरती डायग्राम 2.8 दिलेली आहे. या डायग्रामवरती तुम्हाला 2 मार्क्ससाठी हे 2 क्वेश्चन विचारले जाऊ शकतात किंवा 3 मार्कासाठी हे क्वेश्चन तुम्हाला आय-एम-पी असणार आहे. यानंतर बघा ह्या चॅप्टरमधून काही फिल इन द ब्लँक्स आणखी आहेत ज्या तुम्हाला प्रिपेअर करून ठेवायचे आहेत. त्यामध्ये बघा ह्या 4ही फिल इन द ब्लँक्स तुम्हाला आय-एम-पी असणार आहेत. ह्या देखील फिल इन द ब्लँक्स तुम्हाला एक्झाममध्ये विचारल्या जाऊ शकतात. तर बघा हे होते तुमच्या दुसऱ्या चॅप्टरचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स. यानंतर बघा सायन्स पार्ट 2 मध्ये आपलं तिसरं चॅप्टर आहे लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2. आता बघा ह्या देखील चॅप्टरचं जर वेटेज सांगायचं झालं, ह्या चॅप्टरमधून देखील तुम्हाला 3 to 4 मार्क्सचे क्वेश्चन बोर्ड एक्झाममध्ये विचारले जातात. आता बघा ह्या चॅप्टरमधून कोणते क्वेश्चन आपल्याला इम्पॉर्टंट आहेत ते आता आपण बघूया. तर बघा सगळ्यात आधी फिल इन द ब्लँक्ससाठी. तर फिल इन द ब्लँक्समध्ये पहिली फिल इन द ब्लँक्स, दुसरी फिल इन द ब्लँक्स, तिसरी फिल इन द ब्लँक्स आणि 5वी फिल इन द ब्लँक्स. या 4 फिल इन द ब्लँक्स तुम्हाला आय-एम-पी असणार आहेत. यानंतर बघा ट्रू आणि फॉल्ससाठी. तर बघा ट्रू आणि फॉल्स अगदी सोपा क्वेश्चन आहे. त्यासाठी हे सर्व क्वेश्चन तुम्हाला ट्रू आणि फॉल्ससाठी आय-एम-पी असणार आहेत. यानंतर बघा ऑड मॅन आउट. तर बघा ऑड मॅन आउट देखील अगदी सिंपल क्वेश्चन आहे. त्यासाठी हे सर्व क्वेश्चन तुम्हाला प्रिपेअर करून ठेवायचे आहेत. हे सगळे क्वेश्चन्स तुम्हाला आय-एम-पी असणार आहेत. यानंतर बघा नेम द फॉलोइंग. तर बघा यामध्ये बघा पहिला क्वेश्चन टाइप्स ऑफ ट्विन्स. त्यानंतर बघा दुसरा क्वेश्चन मेथड ऑफ फॅमिली प्लॅनिंग. त्यानंतर बघा तिसरा क्वेश्चन मॉडर्न टेक्निक ऑफ रिप्रोडक्शन. त्यानंतर बघा चौथा क्वेश्चन एनी 2 सेक्शुअल डिसीज. त्यानंतर बघा 5वा क्वेश्चन हॉर्मोन्स रिलेटेड टू मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम आणि 6वा क्वेश्चन हार्मोन सिक्रेटेड बाय ओव्हरी ऑफ अ फिमेल. तर बघा हे 6 क्वेश्चन तुम्हाला नेम द फॉलोइंगसाठी आय-एम-पी असतात. हे 6 क्वेश्चन तुम्हाला 1 मार्क्ससाठी बोर्ड एक्झाममध्ये विचारले जातात. तर बघा हे देखील 6 क्वेश्चन तुम्हाला प्रिपेअर करून ठेवायचे आहेत. त्यानंतर बघा पुढचा क्वेश्चन कोरिलेशन्समध्ये. तर बघा कोरिलेशनसाठी हे सर्व क्वेश्चन खूप इझी आहेत आणि सगळे क्वेश्चन्स खूप इम्पॉर्टंट आहेत. हे सगळे क्वेश्चन्स तुम्हाला प्रिपेअर करायचे असणार आहेत. त्यानंतर बघा पुढचा क्वेश्चन आन्सर इन 1 सेंटेन्स. यामध्ये बघा पहिला क्वेश्चन आहे व्हॉट आर एजंट्स ऑफ पॉलिनेशन. हा क्वेश्चन तुम्हाला 1 मार्क्ससाठी आय-एम-पी असणार आहे. त्यानंतर बघा सेकंड क्वेश्चन आणि थर्ड क्वेश्चन हे 3 क्वेश्चन तुम्हाला आन्सर इन 1 सेंटेन्ससाठी आय-एम-पी असणार आहे. यानंतर बघा पुढचा क्वेश्चन आन्सर द फॉलोइंग म्हणजे 3 मार्क्ससाठी कोणते क्वेश्चन इम्पॉर्टंट असणार आहेत ते आता आपण बघूया. तर बघा आन्सर द फॉलोइंगमध्ये पहिला क्वेश्चन असणार आहे एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ IVF. हा क्वेश्चन तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहे. हा क्वेश्चन बऱ्याच वेळा बोर्ड एक्झाममध्ये तुम्हाला 3 मार्क्ससाठी विचारला गेलेला आहे. यानंतर बघा पुढचा क्वेश्चन एक्सप्लेन असेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स. तर बघा हा देखील क्वेश्चन तुम्हाला 3 मार्क्ससाठी ह्या चॅप्टरमध्ये आय-एम-पी असणार आहे. यानंतर बघा पुढचा क्वेश्चन. तर बघा हा क्वेश्चन तुमच्या एक्सरसाइजमध्ये दिलेला आहे. तर बघा हा देखील क्वेश्चन तुम्हाला 3 मार्क्ससाठी किंवा 2 मार्क्ससाठी बोर्ड एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो. हा देखील क्वेश्चन तुम्हाला आय-एम-पी असणार आहे. यानंतर बघा पुढचा क्वेश्चन. तर बघा आन्सर द फॉलोइंगमध्ये तुम्हाला हा क्वेश्चन एक्सरसाइजमध्ये दिलेला आहे. हा देखील क्वेश्चन तुम्हाला प्रिपेअर करून ठेवायचा आहे. त्यानंतर बघा सेकंड क्वेश्चन आहे. हा देखील क्वेश्चन तुमच्या एक्सरसाइजमधलाच आहे. हा देखील क्वेश्चन तुम्हाला आय-एम-पी असणार आहे. यानंतर बघा पुढचा क्वेश्चन. तर बघा असेक्शुअल रिप्रोडक्शन आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन. तर बघा डिफरन्स बिटवीनसाठी हा देखील क्वेश्चन तुम्हाला ह्या चॅप्टरमध्ये 2 मार्क्ससाठी आय-एम-पी असणार आहे. हा देखील क्वेश्चन बऱ्याच वेळा बोर्ड एक्झाममध्ये ऑलरेडी विचारला गेलेला आहे. यानंतर बघा ह्या चॅप्टरमधून क्वेश्चन बेस्ड ऑन डायग्राम. यासाठी बघा पेज नंबर 24 वरती डायग्राम 3.8 दिलेली आहे. या डायग्रामवरती हा सिंपल क्वेश्चन तुम्हाला 2 मार्क्ससाठी बोर्ड एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो. यानंतर बघा पेज नंबर 25 वरती डायग्राम 3.10 दिलेली आहे. या डायग्रामवरती देखील तुम्हाला 3 मार्क्ससाठी हे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. तर बघा हे देखील क्वेश्चन तुम्हाला 3 मार्क्ससाठी या डायग्रामवरती आय-एम-पी असणार आहे. यानंतर बघा पुढचा क्वेश्चन.
तर बघा पेज नंबर 31 वरती डायग्राम 3.21 दिलेली आहे. या डायग्रामवरती देखील तुम्हाला 5 मार्क्ससाठी ही क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. तर बघा ही डायग्राम खूप इम्पॉर्टंट असणार आहे. तर बघा मेन्स्ट्रुअल सायकलची ही डायग्राम तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेली आहे. या डायग्रामवरती तुम्हाला 5 मार्क्ससाठी बोर्ड एक्झाममध्ये क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. यानंतर बघा पुढचा क्वेश्चन, तर बघा पेज नंबर 32 वरती डायग्राम 3.22 दिलेली आहे. या डायग्रामवरती देखील तुम्हाला 3 मार्क्ससाठी ही क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. तर बघा ही देखील डायग्राम तुम्हाला 3 मार्क्ससाठी ह्या चॅप्टरमध्ये IMP असणार आहे. यानंतर बघा ह्या चॅप्टरमध्ये देखील काही फिल इन द ब्लँक्स आहेत. या दोन्ही फिल इन द ब्लँक्स तुम्हाला एक्स्ट्रा स्टडीसाठी रीड करून ठेवायचे आहेत. तर बघा पहिली फिल इन द ब्लँक्स आणि दुसरी फिल इन द ब्लँक्स, या दोन फिल इन द ब्लँक्स ह्या चॅप्टरमध्ये तुम्हाला IMP असणार आहेत. तर बघा हे होते तुमच्या तिसऱ्या चॅप्टरचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स. यानंतर बघा सायन्स पार्ट 2चं चौथं चॅप्टर आहे एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट. तर बघा हे चॅप्टर खूप इझी आहे. या चॅप्टरचं जर वेटेज सांगायचं झालं तर 1 to 2 मार्क्ससाठी ह्या चॅप्टरमधून तुम्हाला क्वेश्चन्स हे विचारले जातात. आता बघा ह्या चॅप्टरमध्ये कोणते क्वेश्चन्स आपल्याला बोर्ड एक्झामसाठी IMP आहेत ते आता आपण बघूया. तर बघा सगळ्यात आधी फिल इन द ब्लँक्ससाठी, तर बघा फिल इन द ब्लँक्समध्ये तुम्हाला पहिली फिल इन द ब्लँक्स, त्यानंतर दुसरी फिल इन द ब्लँक्स, त्यानंतर तिसरी फिल इन द ब्लँक्स, त्यानंतर बघा चौथी फिल इन द ब्लँक्स, पाचवी फिल इन द ब्लँक्स आणि 6वी फिल इन द ब्लँक्स, त्याचबरोबर 8वी फिल इन द ब्लँक्स. तर बघा फिल इन द ब्लँकसाठी हे 7 क्वेश्चन तुम्हाला चौथ्या चॅप्टरमध्ये IMP असणार आहे. यानंतर बघा ट्रू आणि फॉल्ससाठी हे स्टेटमेंट तुम्हाला IMP असणार आहे. त्यानंतर बघा ऑड मॅन आउट अगदी सिंपल क्वेश्चन असतो. यासाठी बघा हे ऑड मॅन आउटचे सगळे क्वेश्चन्स तुम्हाला IMP असणार आहेत. हे सगळे क्वेश्चन्स तुम्हाला प्रिपेअर करायचे असणार आहेत. यानंतर बघा आन्सर द फॉलोइंगमध्ये, तर बघा हा क्वेश्चन तुमच्या टेक्स्टबुकमध्येच दिलेला आहे, म्हणजेच एक्सरसाइज मधलाच क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन तुम्हाला 3 मार्क्ससाठी बोर्ड एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो. तर बघा हा देखील क्वेश्चन तुम्हाला कंप्लीट द ॲक्टिव्हिटीसाठी इम्पॉर्टंट असणार आहे. यानंतर बघा पुढचा क्वेश्चन, तर बघा हा देखील क्वेश्चन तुमच्या टेक्स्टबुकमधलाच आहे. हा देखील क्वेश्चन तुम्हाला 3 मार्क्ससाठी IMP असणार आहे. त्यानंतर बघा पुढचा क्वेश्चन, तर बघा राईट अ शॉर्ट नोट ऑन सॅक्रेड ग्रुव्स. तर बघा हा देखील क्वेश्चन तुम्हाला 2 मार्क्ससाठी किंवा 3 मार्क्ससाठी बोर्ड एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो. तर बघा हा देखील क्वेश्चन तुम्हाला ह्या चॅप्टरमध्ये IMP असणार आहे. यानंतर बघा क्वेश्चन बेस्ड ऑन डायग्राम, तर बघा ही डायग्राम तुमच्या टेक्स्टबुकमध्येच दिलेली आहे. या डायग्रामवरती तुम्हाला 3 मार्क्ससाठी क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. ओके, तर बघा ही देखील डायग्राम तुम्हाला IMP असणार आहे. यानंतर बघा ह्या चॅप्टरमध्ये एक क्वेश्चन आहे जो तुम्हाला प्रिपेअर करून ठेवायचा आहे, ज्यामध्ये हाऊ कॅन बायोडायव्हर्सिटी बी कन्झर्व. तर बघा हा क्वेश्चन तुम्हाला 2 मार्क्ससाठी बोर्ड एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो. तर बघा हा देखील क्वेश्चन तुम्हाला IMP असणार आहे. तर बघा हे होते तुमच्या चौथ्या चॅप्टरचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स. यानंतर बघा सायन्स पार्ट 2 मध्ये आपलं 5वं चॅप्टर आहे टूवर्ड्स ग्रीन एनर्जी. तर बघा अगदी सिंपल चॅप्टर आहे. या चॅप्टरचं जर वेटेज सांगायचं झालं तर ह्या चॅप्टरमधून तुम्हाला 3 ते 4 मार्कांचे क्वेश्चन बोर्ड एक्झाममध्ये विचारले जातात. आता बघा ह्या चॅप्टरमधून कुठले क्वेश्चन आपल्याला बोर्ड एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहेत ते आता आपण बघूया. तर बघा सगळ्यात आधी फिल इन द ब्लँक्समध्ये, तर बघा फिल इन द ब्लँक्समध्ये पहिली फिल इन द ब्लँक्स थर्मल एनर्जी, त्यानंतर दुसरी फिल इन द ब्लँक्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, त्यानंतर तिसरी फिल इन द ब्लँक्स 3 न्यूट्रॉन्स जनरेटेड, त्यानंतर चौथी फिल इन द ब्लँक्स युरेनियम 235, त्यानंतर पाचवी फिल इन द ब्लँक्स 1 किलोवॉट टू 7 किलोवॉट आणि 6वी फिल इन द ब्लँक्स 0.5 वोल्ट. तर बघा ह्या 6 फिल इन द ब्लँक्स तुम्हाला 5व्या चॅप्टरमध्ये IMP असणार आहेत. यानंतर बघा ट्रू आणि फॉल्ससाठी, तर बघा ट्रू आणि फॉल्स खूप इझी क्वेश्चन आहे. या चॅप्टरमधून एक तरी क्वेश्चन तुम्हाला ट्रू आणि फॉल्ससाठी विचारला जातो. त्यामुळे बघा हे ट्रू आणि फॉल्ससाठीचे सगळे क्वेश्चन तुम्हाला ह्या चॅप्टरमध्ये IMP असणार आहेत. यानंतर बघा ऑड मॅन आउट, तर बघा हा देखील क्वेश्चन खूप इझी असतो. यासाठी देखील सगळे क्वेश्चन्स तुम्हाला IMP असणार आहेत. त्यानंतर बघा रिलेट द फॉलोइंग, यामध्ये बघा हे तिघी क्वेश्चन IMP आहेत. या तिघी क्वेश्चनपैकी एक तरी क्वेश्चन तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये विचारला जातो. त्यामुळे ह्या चॅप्टरमधून रिलेट द फॉलोइंगसाठी किंवा को रिलेशनसाठी हे क्वेश्चन्स तुम्हाला IMP असणार आहेत. यानंतर बघा पुढचा क्वेश्चन आन्सर द फॉलोइंग म्हणजे 3 मार्क्ससाठी, तर बघा पहिला क्वेश्चन असणार आहे सेव्हिंग एनर्जी इज अ नीड ऑफ अ हॉवर. तर बघा हा देखील क्वेश्चन तुम्हाला 3 मार्क्ससाठी ह्या चॅप्टरमध्ये IMP असणार आहे. यानंतर बघा पुढचा क्वेश्चन थर्मल पॉवर प्लांट, तर बघा हा देखील क्वेश्चन तुम्हाला डायग्रामवरती किंवा एक्सप्लेन द पॉवर जनरेशन इन थर्मल पॉवर प्लांट, हा क्वेश्चन तुम्हाला 3 मार्क्ससाठी ह्या चॅप्टरमध्ये विचारला जाऊ शकतो. तर बघा हे 2 क्वेश्चन तुम्हाला 3 मार्क्ससाठी मोस्ट IMP असणार आहे. यानंतर बघा पुढचा क्वेश्चन, तर बघा न्यूक्लिअर पॉवर प्लांट ही देखील कन्सेप्ट तुम्हाला IMP असणार आहे. त्यानंतर बघा चौथा क्वेश्चन, हा देखील क्वेश्चन खूप IMP असणार आहे. हा क्वेश्चन तुमच्या एक्सरसाइजमध्येच दिलेला आहे आणि हा क्वेश्चन बऱ्याच वेळा बोर्ड एक्झाममध्ये तुम्हाला विचारला गेला आहे. हा देखील क्वेश्चन तुम्हाला 3 मार्क्ससाठी ह्या चॅप्टरमध्ये IMP असणार आहे. यानंतर बघा पुढचा क्वेश्चन, तर बघा हा देखील क्वेश्चन IMP आहे. हा देखील क्वेश्चन तुमच्या एक्सरसाइजमधलाच आहे. यानंतर बघा पुढचा क्वेश्चन, तर बघा 6वा क्वेश्चन तुम्हाला मोस्ट IMP असणार आहे. यामध्ये ॲडव्हांटेजेस आणि लिमिटेशन्स तुम्हाला लिहायचे. तर 3 मार्क्ससाठी हा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तर बघा हा देखील क्वेश्चन तुम्हाला प्रिपेअर करून ठेवायचा आहे. यानंतर बघा पुढचा क्वेश्चन, तर बघा हायड्रो इलेक्ट्रिक एनर्जी, सोलर एनर्जी, विंड एनर्जी आर कॉल्ड रिन्युएबल एनर्जी सोर्सेस. हा क्वेश्चन तुम्हाला गिव्ह रिझनसाठी 2 मार्क्ससाठी विचारला जाऊ शकतो. तर बघा हा देखील क्वेश्चन तुम्हाला प्रिपेअर करून ठेवायचा आहे. यानंतर बघा क्वेश्चन बेस्ड ऑन डायग्राम,
तर बघा ह्या चॅप्टरमध्ये मोस्ट ऑफ द क्वेश्चन तुम्हाला डायग्रामशी रिलेटेड विचारले जातात. त्यामध्ये बघा पेज नंबर 55 वरती डायग्राम 5.20 दिलेली आहे. या डायग्रामवरती 3 मार्क्ससाठी हे 3 क्वेश्चन तुम्हाला IMP असणार आहेत. यानंतर बघा पेज नंबर 48 वरती डायग्राम 5.2 दिलेली आहे. या डायग्रामवरती देखील तुम्हाला हे क्वेश्चन्स IMP असणार आहे. हे क्वेश्चन्स तुम्हाला प्रिपेअर करून ठेवायचे आहेत. यानंतर बघा पेज नंबर 51 वरती डायग्राम 5.10 दिलेली आहे. या डायग्रामवरती देखील तुम्हाला 3 मार्क्ससाठी हे 3 क्वेश्चन IMP असणार आहेत. हे तिघी क्वेश्चन तुम्हाला प्रिपेअर करून ठेवायचे आहेत. यानंतर बघा पेज नंबर 52 वरती डायग्राम 5.14 दिलेली आहे. या डायग्रामवरती देखील तुम्हाला 3 मार्क्ससाठी हे 3 क्वेश्चन्स IMP असणार आहेत. हे तिन्ही क्वेश्चन्स तुम्हाला प्रिपेअर करून ठेवायचे आहेत. यानंतर बघा क्वेश्चन बेस्ड ऑन पॅराग्राफ. तर बघा तुम्हाला एक्झाममध्ये असा एक पॅराग्राफ दिला जाईल आणि ह्या पॅराग्राफवरती तुम्हाला 3 मार्क्ससाठी हे क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जाऊ शकतात. तर बघा हा देखील पॅराग्राफ आणि त्याशी रिलेटेड हे 3 क्वेश्चन तुम्हाला 3 मार्क्ससाठी IMP असणार आहे. यानंतर बघा तुमच्या एक्सरसाइजमध्ये हा एक चार्ट दिलेला आहे किंवा हा एक टेबल दिलेला आहे. हा टेबल देखील तुम्हाला कंप्लीट करण्यासाठी 2 मार्क्ससाठी एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो. तर बघा हा देखील टेबल तुम्हाला प्रिपेअर करायचा असणार आहे. तर बघा हे होते तुमच्या 5व्या चॅप्टरचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स. यानंतर बघा सायन्स पार्ट 2 मध्ये तुमचं 6वं चॅप्टर आहे ॲनिमल क्लासिफिकेशन. आता बघा हे चॅप्टर थोडंसं डिफिकल्ट आहे, पण ह्या चॅप्टरमधून तुम्हाला 3 ते 4 मार्कांचे क्वेश्चन बोर्ड एक्झाममध्ये विचारले जातात. त्यामुळे हे चॅप्टर तुम्हाला मोस्ट IMP असणार आहे. आता बघा ह्या चॅप्टरमध्ये कोणते क्वेश्चन्स आपल्याला इम्पॉर्टंट आहेत ते आता आपण बघूया. तर बघा फिल इन द ब्लँक्समध्ये तुम्हाला पहिली फिल इन द ब्लँक्स, त्यानंतर दुसरी फिल इन द ब्लँक्स, त्यानंतर तिसरी फिल इन द ब्लँक्स, चौथी फिल इन द ब्लँक्स, 5वी फिल इन द ब्लँक्स, 6वी फिल इन द ब्लँक्स आणि 7वी फिल इन द ब्लँक्स. या 7 फिल इन द ब्लँक्स तुम्हाला 6व्या चॅप्टरमध्ये IMP असणार आहेत. बाकीच्या फिल इन द ब्लँक्स तुम्ही एक्स्ट्रा स्टडीसाठी रीड करू शकतात. यानंतर बघा चूज करेक्ट ऑप्शन किंवा चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह. तर बघा हा क्वेश्चन तुमच्या एक्सरसाइजमध्ये दिलेला आहे. तर बघा यासाठी हे सगळे क्वेश्चन्स तुम्हाला अल्टरनेटिव्हसाठी IMP असणार आहेत. हे सगळे क्वेश्चन्स तुम्हाला प्रिपेअर करायचे असणार आहेत. तर बघा एकूण 7 क्वेश्चन्स आहेत. 7च्या 7 क्वेश्चन्स तुम्हाला IMP असणार आहेत. यानंतर बघा ऑड मॅन आउटसाठी. तर बघा ऑड मॅन आउट अगदी सिंपल क्वेश्चन असतो. त्यासाठी हे सर्व ऑड मॅन आउटचे क्वेश्चन तुम्हाला ह्या चॅप्टरमधून IMP असणार आहेत. तर बघा टोटल 7 क्वेश्चन आहेत. 7च्या 7 क्वेश्चन तुम्हाला प्रिपेअर करायचे असणार आहेत. नंतर बघा कोरिलेशनसाठी. तर कोरिलेशनसाठी हे सगळे क्वेश्चन खूप इझी आहेत आणि सगळे क्वेश्चन मोस्ट IMP असणार आहेत. हे सगळे क्वेश्चन तुम्हाला कोरिलेशनसाठी IMP असणार आहेत. हे सगळे क्वेश्चन्स तुम्हाला प्रिपेअर करायचे असणार आहेत. यानंतर बघा पुढचा क्वेश्चन. तर बघा गिव्ह रिझन्समध्ये पहिलं गिव्ह रिझन तुम्हाला मोस्ट IMP असणार आहे. त्यानंतर दुसरं गिव्ह रिझन हे देखील तुम्हाला मोस्ट IMP असणार आहे. तर बघा हे दोन्ही गिव्ह रिझन बऱ्याच वेळा बोर्ड एक्झाममध्ये तुम्हाला 2 मार्क्ससाठी विचारले गेले. हे दोन्ही गिव्ह रिझन्स तुम्हाला ह्या चॅप्टरमधून प्रिपेअर करायचे असणार आहेत. यानंतर बघा डिफरन्स बिटवीनमध्ये एव्हड्स आणि मॅमल्स हा एक डिफरन्स बिटवीनचा क्वेश्चन तुम्हाला IMP असणार आहे. यानंतर बघा पुढचा क्वेश्चन हू आय एम. तर बघा हा क्वेश्चन तुमच्या एक्सरसाइजमध्ये दिलेला आहे. त्यासाठी हे सर्व क्वेश्चन्स तुम्हाला IMP असणार आहे. यामधून एक तरी क्वेश्चन तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये 1 मार्क्ससाठी विचारला जाऊ शकतो. त्यासाठी हे सर्व क्वेश्चन्स तुम्हाला प्रिपेअर करायचे असणार आहे. यानंतर बघा तुमच्या एक्सरसाइजमध्ये एक टेबल दिलेला आहे. हा टेबल देखील तुम्हाला IMP असणार आहे. हा टेबल कंप्लीट करण्यासाठी तुम्हाला 2 मार्क्ससाठी विचारला जाऊ शकतो. तर बघा हा देखील टेबल तुम्हाला प्रिपेअर करायचा असणार आहे. यानंतर बघा क्वेश्चन बेस्ड ऑन डायग्राम. यामध्ये बघा तुम्हाला सेंटिफिड, बटरफ्लाय आणि स्कॉर्पियन या 3 फिगर दिल्या जातील आणि त्या 3 फिगरवरती तुम्हाला 3 मार्क्ससाठी हे क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जाऊ शकतात. तर बघा 3 मार्क्ससाठी हे क्वेश्चन्स तुम्हाला IMP असणार आहे. यानंतर बघा पुढचा क्वेश्चन. तर बघा पेज नंबर 68 वरती डायग्राम 6.15 दिलेली आहे. या डायग्रामवरती तुम्हाला 2 मार्क्ससाठी किंवा 3 मार्क्ससाठी हे क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जाऊ शकतात. तर बघा ही डायग्राम देखील तुम्हाला प्रिपेअर करून ठेवायची. यानंतर बघा पेज नंबर 71 वरती डायग्राम 6.19 दिलेली आहे. या डायग्रामवरती देखील तुम्हाला 3 मार्क्ससाठी हे क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जाऊ शकतात. तर बघा हे देखील क्वेश्चन्स तुम्हाला प्रिपेअर करायचे असणार आहेत. त्यानंतर बघा राईट क्लासिफिकेशन या चॅप्टरमधून एक तरी क्वेश्चन तुम्हाला क्लासिफिकेशनवरती विचारला जातो. त्यामुळे तुम्हाला सगळे क्लासिफिकेशन इम्पॉर्टंट असणार आहेत. तर बघा हे सगळे क्लासिफिकेशन तुम्हाला प्रिपेअर करून ठेवायचे आहेत. यापैकी एक तरी क्लासिफिकेशन तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये विचारलं जाऊ शकतं. तर बघा हे होते तुमच्या 6व्या चॅप्टरचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स. यानंतर बघा सायन्स पार्ट 2 मध्ये आपलं 7वं चॅप्टर आहे इंट्रोडक्शन ऑफ मायक्रोब्स. तर बघा हे देखील चॅप्टर खूप सिंपल आहे. या चॅप्टरमधून देखील तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये 3 to 4 मार्क्ससाठीचे क्वेश्चन्स हे विचारले जातात. आता बघा ह्या चॅप्टरमधून कुठले क्वेश्चन्स आपल्याला बोर्ड एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहेत ते आता आपण बघूया. तर बघा सगळ्यात आधी फिल इन द ब्लँक्ससाठी. तर बघा फिल इन द ब्लँक्समध्ये पहिली फिल इन द ब्लँक्स, दुसरी फिल इन द ब्लँक्स, त्यानंतर तिसरी फिल इन द ब्लँक्स, चौथी फिल इन द ब्लँक्स, 5वी फिल इन द ब्लँक्स, त्यानंतर बघा 7वी फिल इन द ब्लँक्स, त्यानंतर 9वी फिल इन द ब्लँक्स, त्यानंतर बघा तुम्हाला 13वी फिल इन द ब्लँक्स आणि 12वी फिल इन द ब्लँक्स. हे काही फिल इन द ब्लँक्ससाठीचे क्वेश्चन तुम्हाला ह्या चॅप्टरमध्ये IMP असणार आहेत. त्यानंतर बघा पुढचा क्वेश्चन. तर बघा ट्रू आणि फॉल्ससाठी. तर बघा अगदी सिंपल क्वेश्चन असतो ट्रू आणि फॉल्स. यासाठी हे सगळे क्वेश्चन तुम्हाला ट्रू आणि फॉल्ससाठी IMP असणार आहेत. यानंतर बघा कोरिलेशन्समध्ये. तर बघा पहिलं कोरिलेशन तुम्हाला मोस्ट IMP असणार आहे. त्यानंतर बघा दुसरं कोरिलेशन आणि तिसरं कोरिलेशन देखील तुम्हाला IMP असणार आहे. कोरिलेशनसाठी हे तिन्ही क्वेश्चन तुम्हाला ह्या चॅप्टरमधून प्रिपेअर करायचे असणार आहेत.
यानंतर बघा ऑड मॅन आउटसाठी तर बघा अगदी सिंपल क्वेश्चन आहे. यासाठी हे चारही ऑड मॅन आउटसाठीचे क्वेश्चन तुम्हाला IMP असणार आहेत. त्यानंतर बघा नेम द फॉलोइंगमध्ये तर बघा अगदी सिंपल क्वेश्चन आहे. 1 मार्क्ससाठी तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो. त्यामध्ये बघा हे सगळे क्वेश्चन्स तुम्हाला IMP असणार आहेत. हे सगळे क्वेश्चन्स तुम्हाला प्रिपेअर करायचे असणार आहेत. यानंतर बघा मॅच द फॉलोइंगमध्ये तर तर बघा हे दोन्ही क्वेश्चन तुम्ही एक्स्ट्रा स्टडीसाठी रीड करू शकतात. आतापर्यंत हे क्वेश्चन बोर्ड एक्झाममध्ये विचारले गेलेले नाहीत. पण हे दोघी क्वेश्चन तुम्ही रीड करून ठेवा. त्यानंतर बघा मॅच द फॉलोइंगसाठी हा देखील क्वेश्चन आहे. हा देखील क्वेश्चन रीड करून ठेवा. यानंतर बघा पुढचा क्वेश्चन आन्सर द फॉलोइंग इन वन सेंटेन्स. यासाठी पहिला क्वेश्चन आणि दुसरा क्वेश्चन हे दोन क्वेश्चन तुम्हाला मोस्ट IMP असणार आहेत. यानंतर बघा तिसरा क्वेश्चन आहे. हा देखील क्वेश्चन रीड करून ठेवा. त्यानंतर बघा चौथा क्वेश्चन हा देखील क्वेश्चन रीड करून ठेवा. त्यानंतर चौथा, पाचवा, त्यानंतर बघा 6वा क्वेश्चन. तर बघा एकूण 7 क्वेश्चन आहेत. हे 7च्या 7 क्वेश्चन तुम्हाला आन्सर इन वन सेंटेन्ससाठी IMP असणार आहेत. तर बघा पहिले 3 क्वेश्चन, त्यानंतर बघा पुढचे 4 क्वेश्चन. तर बघा हे सगळे क्वेश्चन तुम्हाला IMP असणार आहेत. यानंतर बघा पुढचा क्वेश्चन. तर बघा गिव्ह रिझन्समध्ये तुम्हाला पहिलं गिव्ह रिझन आहे तुमच्या एक्सरसाइजमध्ये दिलेलं आहे. हे देखील गिव्ह रिझन्स तुम्हाला IMP असणार आहेत. त्यानंतर बघा पुढचा क्वेश्चन. तर बघा आन्सर द फॉलोइंगमध्ये म्हणजे 3 मार्क्ससाठी तुम्हाला हा क्वेश्चन IMP असणार आहे. तर बघा हा क्वेश्चन तुमच्या एक्सरसाइजमधलाच आहे आणि हा क्वेश्चन बऱ्याच वेळा बोर्ड एक्झाममध्ये विचारला गेलेला आहे. त्यामुळे हा क्वेश्चन तुम्हाला 3 मार्क्ससाठी ह्या चॅप्टरमधून IMP असणार आहे. त्यानंतर बघा पुढचा क्वेश्चन. तर बघा हा क्वेश्चन तुम्हाला 2 मार्क्ससाठी IMP असणार आहे. हा देखील क्वेश्चन तुमच्या एक्सरसाइजमधलाच आहे. त्यानंतर बघा पुढचा क्वेश्चन. तर बघा हा देखील क्वेश्चन तुमच्या एक्सरसाइजमध्येच दिलेला आहे आणि 3 मार्क्ससाठी हा क्वेश्चन तुम्हाला IMP असणार आहे. आतापर्यंत हा क्वेश्चन विचारला गेला नाही, पण हा क्वेश्चन तुम्हाला IMP असणार आहे. यानंतर बघा पुढचा क्वेश्चन आन्सर द फॉलोइंगमध्ये. तर बघा पहिला क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन तुम्हाला 2 मार्क्ससाठी विचारला जाऊ शकतो. यानंतर बघा दुसरा क्वेश्चन आहे. हा देखील क्वेश्चन तुम्हाला 2 मार्क्ससाठी विचारला जाऊ शकतो. हे दोन्ही क्वेश्चन तुम्हाला 2 मार्क्ससाठी IMP असणार आहे. यानंतर बघा तर बघा हा क्वेश्चन तुम्हाला गिव्ह रिझनमध्ये विचारला जाऊ शकतो. हाऊ डज ब्रेड बिकम स्पंजी. बघा हा क्वेश्चन तुम्हाला 2 मार्क्ससाठी गिव्ह रिझन्समध्ये विचारला जाऊ शकतो. तर बघा हा देखील क्वेश्चन तुम्हाला IMP असणार आहे. यानंतर बघा पुढचा क्वेश्चन. तर बघा हा देखील क्वेश्चन तुम्हाला 2 मार्क्ससाठी IMP असणार आहे. हा देखील क्वेश्चन तुमच्या एक्सरसाइजमधलाच आहे. यानंतर बघा ह्या चॅप्टरमधून क्वेश्चन बेस्ड ऑन डायग्राम. यामध्ये बघा पेज नंबर 84 वरती डायग्राम 7.10 दिलेले आहे. या डायग्रामवरती तुम्हाला हे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. तर बघा हे क्वेश्चन तुम्हाला IMP असणार आहेत. यानंतर पुढचा क्वेश्चन स्टेम सेल्स थेरपीवरती. तर बघा याच्यावरती तुम्हाला 5 मार्क्ससाठी हे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. तर बघा हे सगळे क्वेश्चन IMP असणार आहेत आणि 5 मार्क्ससाठी स्टेम सेल्स हा टॉपिक तुम्हाला IMP असणार आहे. तर बघा हा टॉपिक तुम्हाला 5 मार्क्ससाठी प्रिपेअर करायचा असणार आहे. यानंतर बघा पुढचा क्वेश्चन पेज नंबर 81 वरती डायग्राम 7.6 दिलेली आहे. या डायग्रामवरती तुम्हाला 3 मार्क्ससाठी क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. तर बघा हे तिन्ही क्वेश्चन्स तुम्हाला IMP असणार आहे. यानंतर बघा पुढचा क्वेश्चन पेज नंबर 83 वरती डायग्राम 7.9 दिलेली आहे. या डायग्रामवरती देखील तुम्हाला 3 मार्क्ससाठी किंवा 5 मार्क्ससाठी क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. तर बघा हे देखील क्वेश्चन तुम्हाला प्रिपेअर करून ठेवायचे आहेत. तर बघा टोटल 4 क्वेश्चन्स आहेत. तर बघा हे देखील क्वेश्चन तुम्हाला IMP असणार आहेत. 5 मार्क्ससाठी किंवा 3 मार्क्ससाठी हे क्वेश्चन्स तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात. यानंतर बघा पुढचा क्वेश्चन पेज नंबर 82 वरती डायग्राम 7.8 दिलेली आहे. या डायग्रामवरती देखील तुम्हाला 3 मार्क्ससाठी हे 3 क्वेश्चन IMP असतात. हे तिन्ही क्वेश्चन तुम्हाला प्रिपेअर करून ठेवायचे आहेत. यानंतर बघा कंप्लीट द डायग्राम. यामध्ये बघा ही एक डायग्राम तुम्हाला IMP असणार आहे. टोटल एकूण 6 क्वेश्चन्स तुम्हाला फिलअप करायचे असणार आहे. यानंतर बघा पुढची डायग्राम आहे मायक्रोब्सवरती. यामध्ये देखील तुम्हाला 6 क्वेश्चन्स फिलअप करायचे आहेत. 3 मार्क्ससाठी किंवा 2 मार्क्ससाठी ह्या डायग्राम्स तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात. यानंतर बघा पुढची डायग्राम आहे सीवेज आफ्टर प्रोसेसिंग. तर बघा यामध्ये 4 क्वेश्चन्स तुम्हाला फिल करायचे आहेत. ही देखील डायग्राम तुम्हाला 2 मार्क्ससाठी विचारली जाऊ शकते. यानंतर बघा पुढचा क्वेश्चन पेज नंबर 83 वरती डायग्राम 7.9 दिलेली आहे. या डायग्रामवरती देखील तुम्हाला 3 मार्क्ससाठीचे हे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. तर बघा हे देखील क्वेश्चन तुम्हाला IMP असणार आहेत. तर बघा हे होते तुमच्या 7व्या चॅप्टरचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स. यानंतर बघा सायन्स पार्ट 2 मध्ये तुमचा 8वं चॅप्टर आहे सेल बायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी. तर बघा अगदी सिंपल चॅप्टर आहे आणि खूप इझी क्वेश्चन ह्या चॅप्टरमधून तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये विचारले जातात. आता बघा ह्या चॅप्टरचं जर वेटेज सांगायचं झालं तर तुम्हाला 3 ते 4 मार्कांचे क्वेश्चन ह्या चॅप्टरमधून विचारले जातात. आता बघा फिल इन द ब्लँकसाठी कोणते क्वेश्चन इम्पॉर्टंट आहेत ते आता आपण बघूया. तर बघा फिल इन द ब्लँकसाठी दुसरी फिल इन द ब्लँक्स, त्यानंतर तिसरी फिल इन द ब्लँक्स, त्यानंतर 5वी फिल इन द ब्लँक्स, त्यानंतर 8वी फिल इन द ब्लँक्स, त्यानंतर बघा 12वी फिल इन द ब्लँक्स, त्यानंतर बघा तुम्हाला 13वी फिल इन द ब्लँक्स. तर बघा तुम्हाला 13वी फिल इन द ब्लँक्स हे काही क्वेश्चन तुम्हाला फिल इन द ब्लँकसाठी ह्या चॅप्टरमधून IMP असणार आहेत. यानंतर बघा मॅच द फॉलोइंगमध्ये. तर बघा हा मॅच द फॉलोइंगचा क्वेश्चन तुम्हाला IMP असणार आहे. 2 मार्क्ससाठी तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो किंवा ह्या पॉईंट्सवरती तुम्हाला फिल इन द ब्लँकसाठी किंवा आन्सर इन 1 वर्ड्स यासाठी क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. मॅच द फॉलोइंगसाठीचा हा क्वेश्चन तुम्हाला IMP असणार आहेत. यानंतर बघा ऑड मॅन आउटसाठी. तर बघा अगदी सिंपल क्वेश्चन असतो. त्यासाठी ऑड मॅन आउटसाठीचे हे सगळे क्वेश्चन्स तुम्हाला IMP असणार आहेत. यानंतर बघा कोरिलेशन्समध्ये.
तुम्हाला पहिलं कोरिलेशन आणि दुसरं कोरिलेशन तुम्हाला मोस्ट IMP असणार आहे. बऱ्याच वेळा बोर्ड एक्झाममध्ये कोरिलेशनसाठी हे 2 क्वेश्चन तुम्हाला विचारले गेलेले आहेत. यानंतर बघा हे दोन्ही क्वेश्चन रीड करून ठेवा. हे देखील क्वेश्चन तुम्हाला कोरिलेशन्समध्ये IMP असणार आहे. यानंतर बघा राईट अ शॉर्ट नोट्स. यामध्ये बघा पहिला क्वेश्चन आहे इम्पॉर्टन्स ऑफ मेडिसिनल प्लांट्स. तर बघा हा देखील क्वेश्चन तुम्हाला 2 मार्क्ससाठी IMP असणार आहे. त्यानंतर बघा स्टेम सेल्स, त्यानंतर व्हॅक्सिन्स. तर बघा ह्या काही डेफिनेशन्स किंवा शॉर्ट नोट्स तुम्हाला IMP असणार आहे. त्यामध्ये बघा जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स हा देखील क्वेश्चन तुम्हाला IMP असणार आहे. तर बघा टोटल 4 क्वेश्चन्स आहेत शॉर्ट नोट्ससाठी किंवा डेफिनेशनसाठी तुम्हाला IMP असणार आहेत. तुम्हाला 2 मार्क्ससाठी किंवा 1 मार्क्ससाठी विचारले जाऊ शकतात. यानंतर बघा अँसर द फॉलोइंगमध्ये तर बघा पहिला क्वेश्चन आहे. हा देखील क्वेश्चन तुमच्या एक्सरसाइजमधलाच आहे. 2 मार्क्ससाठी हा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. यानंतर बघा पुढचा क्वेश्चन हा देखील क्वेश्चन तुमच्या टेक्स्टबुकमध्येच दिलेला आहे. हा क्वेश्चन तुम्हाला 3 मार्क्ससाठी IMP असणार आहे. तर बघा तुम्हाला जे क्वेश्चन मी IMP देतोय त्या प्रत्येक क्वेश्चनचा अँसर देखील मी प्रोव्हाईड करतोय. तुम्हाला अँसर फाइंड आउट करण्याची गरज नाही. यानंतर बघा पुढचा क्वेश्चन तर बघा हा देखील क्वेश्चन तुम्हाला IMP असणार आहे. DNA फिंगर प्रिंटिंगचा हा क्वेश्चन आहे. 2 मार्क्ससाठी मोस्ट IMP हा क्वेश्चन असणार आहे. तर बघा DNA फिंगर प्रिंटिंग हा टॉपिक तुम्हाला प्रिपेअर करून ठेवायचा आहे आणि त्यासाठीचा हा क्वेश्चन देखील तुम्हाला IMP असणार आहे. यानंतर बघा क्वेश्चन बेस्ड ऑन डायग्राममध्ये तर बघा तुम्हाला हा क्वेश्चन IMP असणार आहे. तर बघा व्हॉट इज बायोटेक्नॉलॉजी, त्यानंतर गिव्ह वन यूज ऑफ बायोटेक्नॉलॉजी, त्यानंतर गिव्ह वन कमर्शियल यूज ऑफ बायोटेक्नॉलॉजी. त्यानंतर बघा पुढचा क्वेश्चन राईट 2 एक्झाम्पल ऑफ बायो फर्टिलायझर. त्यानंतर बघा राईट 2 नेम्स ऑफ क्रॉप्स जेनेटिकली डेव्हलप. तर बघा 5 मार्क्ससाठी तुम्हाला बायोटेक्नॉलॉजीवरती क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. तर बघा तुम्हाला एक डायग्राम दिली जाईल आणि त्या डायग्रामवरती तुम्हाला 5 मार्क्ससाठी हे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. तर बघा बायोटेक्नॉलॉजी हा टॉपिक तुम्हाला 5 मार्क्ससाठी या चॅप्टरमध्ये IMP असणार आहे. यानंतर बघा पुढचा क्वेश्चन डायग्रामशी रिलेटेड. तर बघा ही एक डायग्राम आहे तुम्हाला 2 मार्क्ससाठी विचारली जाऊ शकते. त्यानंतर बघा पुढची डायग्राम आहे. ही देखील डायग्राम तुम्हाला 2 मार्क्ससाठी विचारली जाऊ शकते. तर बघा हे होते तुमच्या 8व्या चॅप्टरचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स. यानंतर बघा सायन्स पार्ट 2 मध्ये आपलं 9वं चॅप्टर आहे सोशल हेल्थ. तर बघा अगदी सिंपल चॅप्टर आहे. 1 to 2 मार्क्ससाठी ह्या चॅप्टरमधून तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जातात. आता बघा ह्या चॅप्टरमधून कुठले क्वेश्चन्स इम्पॉर्टंट आहेत ते आता आपण बघूया. तर बघा फिल इन द ब्लँकसाठी तर बघा ह्या चॅप्टरमधल्या सगळ्या फिल इन द ब्लँक्स तुम्हाला IMP असतात आहेत. या चॅप्टरमधून एक तरी फिल इन द ब्लँक्स तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये विचारली जाते. त्यामुळे ह्या सगळ्या फिल इन द ब्लँक्स तुम्हाला IMP असतात आहे. त्यानंतर बघा ट्रू आणि फॉल्ससाठी हे दोन्ही स्टेटमेंट ट्रू आणि फॉल्ससाठी तुम्हाला IMP असतात आहे. त्यानंतर बघा गिव्ह 3 एक्झाम्पल ऑफ इच. तर बघा हा क्वेश्चन तुमच्या एक्सरसाइजमध्ये दिलेला आहे. त्यासाठी हे सर्व क्वेश्चन्स तुम्हाला IMP असणार आहेत. यापैकी एक तरी क्वेश्चन किंवा 3 क्वेश्चन 3 मार्क्ससाठी तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये या क्वेश्चन टाइपवरती विचारले जाऊ शकतात. त्यासाठी हे सर्व क्वेश्चन्स तुम्हाला प्रिपेअर करून ठेवायचे. टोटल 6 क्वेश्चन्स आहेत. यापैकी कुठलेही 3 क्वेश्चन तुम्हाला 3 मार्क्ससाठी किंवा एक सिंगल क्वेश्चन 1 मार्क्ससाठी विचारला जाऊ शकतो. यानंतर बघा अँसर द फॉलोइंग क्वेश्चन्स. यामध्ये पहिला क्वेश्चन आहे अगदी इझी क्वेश्चन आहे. हा देखील क्वेश्चन तुम्हाला 2 मार्क्ससाठी IMP असणार आहे. त्यानंतर बघा पुढचा क्वेश्चन तर बघा हा देखील क्वेश्चन तुम्ही रीड करून ठेवा. आतापर्यंत बोर्ड एक्झाममध्ये हा क्वेश्चन विचारलेला नाही. पण यावरती तुम्हाला 3 मार्क्ससाठी हे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. ओके. यानंतर बघा पुढचा क्वेश्चन बेस्ड ऑन डायग्राम. यामध्ये बघा पेज नंबर 105 वरती डायग्राम 9.8 दिलेली आहे. या डायग्रामवरती तुम्हाला 2 मार्क्ससाठी हे 2 क्वेश्चन IMP असणार आहे. यानंतर बघा पेज नंबर 104 वरती डायग्राम 9.7 दिलेली आहे. या डायग्रामवरती देखील तुम्हाला 2 मार्क्ससाठी हे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. यानंतर बघा पेज नंबर 102 वरती डायग्राम 9.2 दिलेली आहे. या डायग्रामवरती देखील तुम्हाला 2 मार्क्ससाठी किंवा 3 मार्क्ससाठी हे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. यानंतर बघा पेज नंबर 106 वरती डायग्राम 9.10 दिलेली आहे. या डायग्रामवरती देखील तुम्हाला 3 मार्क्ससाठी हे क्वेश्चन्स IMP असतात. तर बघा हे होते तुमच्या 9व्या चॅप्टरचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स. यानंतर बघा सायन्स पार्ट 2 मध्ये तुमचं 10वं चॅप्टर आहे डिझास्टर मॅनेजमेंट. तर बघा अगदी सिंपल चॅप्टर आहे. या चॅप्टरमधून देखील तुम्हाला 2 मार्क्ससाठी किंवा 3 मार्क्ससाठी क्वेश्चन्स हे विचारले जातात. तर बघा अगदी सिंपल चॅप्टर आहे. आता बघा ह्या चॅप्टरमधून कोणते क्वेश्चन्स आपल्याला IMP असणार आहेत ते आता आपण बघूया. तर बघा फिल इन द ब्लँकसाठी हे 5 क्वेश्चन्स तुम्हाला IMP आहेत. खूप इझी क्वेश्चन्स आहेत. यानंतर बघा आयडेंटिफाय टाइप ऑफ डिझास्टर. तर बघा हा क्वेश्चन ह्या चॅप्टरमध्ये मोस्ट IMP असणार आहे. हा क्वेश्चन तुम्हाला 1 मार्क्ससाठी किंवा 3 मार्क्ससाठी देखील तुम्हाला विचारला जाऊ शकतो. त्यासाठी बघा हे सर्व क्वेश्चन्स तुम्हाला प्रिपेअर करून ठेवायचे. त्यानंतर बघा अँसर द फॉलोइंगमध्ये तर बघा पहिला क्वेश्चन आहे 2 मार्क्ससाठी तुम्हाला IMP असणार आहे. त्यानंतर बघा दुसरा क्वेश्चन आहे. हा देखील क्वेश्चन आतापर्यंत बोर्ड एक्झाममध्ये विचारला गेलेला नाही. पण हा देखील क्वेश्चन तुम्हाला 2 मार्क्ससाठी विचारला जाऊ शकतो. अगदी सिंपल क्वेश्चन आहे. एकदा जरी ह्या क्वेश्चनचे आन्सर रीड केलं तरी तुम्ही मनाने एक्झाममध्ये ह्या क्वेश्चनचे आन्सर लिहू शकतात. त्यानंतर बघा पुढचा क्वेश्चन आहे. हा देखील क्वेश्चन तुम्हाला 1 मार्क्ससाठी IMP असणार आहे. विचारला जाऊ शकतो. यानंतर बघा क्वेश्चन बेस्ड ऑन डायग्राम. यामध्ये बघा पेज नंबर 110 वरती तुम्हाला एक डायग्राम दिलेली आहे. या डायग्रामशी रिलेटेड तुम्हाला 2 मार्क्ससाठी हे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. तर बघा हे होते तुमच्या 10व्या चॅप्टरचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स. आता बघा ह्या क्वेश्चनच्या व्यतिरिक्त देखील तुम्हाला काही क्वेश्चन बोर्ड एक्झामसाठी इम्पॉर्टंट असणार आहेत.
ते देखील क्वेश्चन नोट डाउन करून ठेवा. हे पण क्वेश्चन तुम्हाला आय-एम-पी असतात. त्यामध्ये बघा फिल इन द ब्लँकसाठी हे क्वेश्चन्स आय-एम-पी आहेत. याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. तर बघा हे देखील क्वेश्चन्स तुम्हाला आय-एम-पी असतात. त्यानंतर बघा ॲन्सर द फॉलोइंगमध्ये नेम इटसाठी तर बघा नेम इटसाठी देखील हे 3 क्वेश्चन्स आहेत. हे तिन्ही क्वेश्चन्स तुम्हाला आय-एम-पी असणार आहेत. यानंतर बघा कोरिलेशन्समध्ये हे दोन्ही कोरिलेशन्स तुम्हाला आय-एम-पी असणार आहेत. त्यानंतर बघा कंप्लीट द डायग्राममध्ये तुम्हाला ही एक डायग्राम आहे. ही देखील डायग्राम तुम्हाला 2 मार्क्ससाठी आय-एम-पी असणार आहे. त्यानंतर ही एक डायग्राम आहे. ही देखील डायग्राम तुम्हाला 2 मार्क्ससाठी आय-एम-पी असणार आहे. त्यानंतर बघा ही एक डायग्राम आहे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेली. ही देखील डायग्राम तुम्हाला 2 मार्क्ससाठी आय-एम-पी असणार आहे. त्यानंतर बघा ही देखील डायग्राम तुम्हाला 2 मार्क्ससाठी आय-एम-पी असणार आहे. त्यानंतर बघा ही देखील डायग्राम तुम्हाला 2 मार्क्ससाठी आय-एम-पी असणार आहे. हे डायग्राम ऑलरेडी बोर्ड एक्झाममध्ये तुम्हाला विचारली गेलेली आहे. त्यानंतर बघा पुढची डायग्राम तर बघा ही देखील डायग्राम तुम्हाला आय-एम-पी असणार आहे. हे देखील डायग्राम तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये ऑलरेडी विचारली गेलेली आहे. त्यानंतर बघा गिव्ह रिझन्समध्ये तर गिव्ह रिझन्समध्ये पहिलं गिव्ह रिझन आहे. हे देखील गिव्ह रिझन तुम्हाला आय-एम-पी असणार आहे. त्यानंतर बघा दुसरं गिव्ह रिझन आहे. हे देखील गिव्ह रिझन तुम्हाला आय-एम-पी असणार आहे. त्यानंतर बघा तिसरं गिव्ह रिझन हे देखील गिव्ह रिझन तुम्हाला आय-एम-पी असणार आहे. त्यानंतर बघा चौथं गिव्ह रिझन आहे. हे देखील गिव्ह रिझन तुम्हाला आय-एम-पी आहे. त्यानंतर बघा पाचवं गिव्ह रिझन हे देखील गिव्ह रिझन तुम्हाला आय-एम-पी असणार आहे. तर बघा अदर क्वेश्चनमध्ये तुम्हाला हे 5 गिव्ह रिझन तुम्हाला आय-एम-पी असणार आहेत. यानंतर बघा 2 मार्क्ससाठीच्या क्वेश्चन्समध्ये तुम्हाला डिफरन्स बिटवीनमध्ये मायटोसिस आणि मिओसिस हा क्वेश्चन तुम्हाला 2 मार्क्ससाठी आय-एम-पी असणार आहे. यानंतर बघा पुढचा क्वेश्चन व्हॉट डू द सिम्बॉल इंडिकेट यासाठी बघा हे सर्व सिम्बॉलसाठीचे क्वेश्चन्स तुम्हाला आय-एम-पी असणार आहेत. तर बघा तुम्हाला 9व्या चॅप्टरमध्ये हे सिम्बॉल्स दिलेले आहेत. त्यावरती देखील तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. यानंतर बघा राईट द फंक्शन ऑफ फॉलोइंग यासाठी बघा हे काही क्वेश्चन्स आहेत. हे देखील क्वेश्चन्स तुम्हाला आय-एम-पी असणार आहेत. त्यानंतर बघा तुम्हाला फ्लॉवरची डायग्राम किंवा फ्लॉवरचा टॉपिक आय-एम-पी असणार आहे. तुम्हाला फ्लॉवरची डायग्राम ड्रॉ करता आली पाहिजे आणि त्याखाली काही क्वेश्चन्स आहेत. ह्या क्वेश्चनचं देखील तुम्हाला आन्सर माहिती पाहिजे. तर बघा फ्लॉवरच्या डायग्रामवरती तुम्हाला 5 मार्क्ससाठी बोर्ड एक्झाममध्ये क्वेश्चन हे विचारले जाऊ शकतात. तर बघा याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढू शकता. फ्लॉवरची डायग्राम किंवा फ्लॉवरचा टॉपिक तुम्हाला मोस्ट आय-एम-पी असणार आहे. 5 मार्क्ससाठी तुम्हाला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. त्यानंतर बघा आन्सर द फॉलोइंगमध्ये हे काही क्वेश्चन्स आहेत. हे क्वेश्चन्स देखील तुम्हाला आय-एम-पी असणार आहेत. त्यानंतर बघा पुढचा क्वेश्चन तर बघा तुम्हाला 7वा क्वेश्चन आहे. तर बघा हा देखील क्वेश्चन तुम्हाला आय-एम-पी असणार आहे. 2 मार्क्ससाठी हा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. यानंतर बघा 8वा क्वेश्चन आहे. हा देखील क्वेश्चन तुम्हाला आय-एम-पी असणार आहे. तर बघा हा देखील क्वेश्चन तुम्हाला 2 मार्क्ससाठी आय-एम-पी असणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो हे काही क्वेश्चन्स आहेत जे तुम्हाला टेक्स्टबुकच्या बाहेरचे पण तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात. तर बघा हा होता आपला आजचा व्हिडिओ. आजच्या व्हिडिओमध्ये सायन्स पार्ट 2 साठी आपण कंप्लीट टेक्स्टबुकमधले इम्पोर्टंट क्वेश्चन्स बघितले, जे क्वेश्चन तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात. तर बघा आपण आजच्या व्हिडिओमध्ये प्रत्येक सिंगल टॉपिकवरती क्वेश्चन टाइप कव्हर केलेले आहेत, ज्यामध्ये डायग्रामशी रिलेटेड क्वेश्चन असतील किंवा बोर्ड एक्झाममध्ये जे क्वेश्चन टाइप तुम्हाला विचारले जातात ते सर्व क्वेश्चन्स आपण चॅप्टर वाईज बघितलेले आहेत. तर बघा आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.